विभाज्यतेच्या कसोट्या काय असतात हे बघू थोडक्यात. पहिली कसोटी कुठली दिली आहे बघा, 2ची कसोटी. काय दिले? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक येतो त्या सर्व संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो. निश्चेष भाग म्हणजेच पूर्ण भाग जाणार, म्हणजेच बाकी किती उरणार? 0 उरणार. म्हणजे याचं जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर कितीही अंकी उदाहरण तयार करू शकतात. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी. शेवटी फक्त काय पाहिजे? म्हणजेच एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर अंक येत असेल तर त्याला 2 ने निश्चेष भाग जातो. 234. 4 अंकी जर उदाहरण तयार करायचं म्हणलं तर 3 अंक कुठलेही घ्या, शेवटचा अंक काय पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 यापैकी पाहिजे. शेवटचा म्हणजेच कुठला? एकक स्थानचं. आलं लक्षात? जायचं पुढं. 3च्या कसोटीमध्ये काय दिलंय बघा, ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 3च्या पटीत असते त्या सर्व संख्यांना 3 ने निश्चेष भाग जातो. म्हणजे समजा एखादी संख्या दिली तुम्हाला, बरोबर, या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. 1 + 4 + 7 3 अंकी संख्या, 3 अंकांची बेरीज केली. 1 आणि 4 किती? 5. 5 + 7 किती आलं? 12. तर ही जी बेरीज आली या संख्येतील अंकांची बेरीज किती आली? 12. 12 ही 3च्या पटीत आहे का? म्हणजेच 12ला 3 ने भाग जातो का? जातो. तर 147ला सुद्धा 3 ने भाग जाणार. घालून बघा. 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. 14 मधून 12 गेले, किती राहिलं? 2. 2 वर घेतलं 7, किती झालं? 27. 3 × 9 = 27. 3ची कसोटी म्हणलं की काय, एखाद्या संख्येचा 3 हा अवयव आहे का नाही हे कसं चेक करायचं? त्या संख्येतल्या सर्व अंकांची बेरीज करा. बेरीजला 3 न भाग गेला, संपूर्ण संख्येला पण 3 ने भाग जाणार. समजलं? 4ची कसोटी काय दिली बघा, ज्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 4 ने निश्चेष भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असतात अशा संख्यांना 4 ने निश्चेष भाग जातो. एक एक विधान लक्षात घेऊ. फक्त पहिलं विधान लक्षात घ्या. एखादी संख्या आहे, 3 अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, कितीही अंकी असू द्या. आता तुम्हाला माहित आहे एकक स्थानचा अंक हा आहे 2, दशक स्थानचा अंक कुठला? 9. दशक आणि एकक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणारी संख्या कुठली? 92. दशक व एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणारी संख्या म्हणजेच काय, शेवटचे 2 अंक उचलायचे, शेवटची 2 अंकी संख्या उचलायची. किती आली? 92. जर 92ला 4 ने भाग गेला तर 7692ला सुद्धा 4 ने भाग जाणार. 92ला 4 ने भाग जातोय का? जातोय की. 4 दुने 8, 9तून 8 गेले, किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 2, किती झालं? 12. 4 × 3 = 12. 23चा भाग बसला, भाग पूर्ण गेला. जर 92ला 4 ने पूर्ण भाग जातोय तर 7692ला सुद्धा काय होणार? 4ला पूर्ण भाग जाणार. बघा घालू. 7692 भागिले 4. 4 × 1 = 4. 3 राहिलं, त्याच्यावर घेतलं 6, किती झालं? 36. 4 × 9 = 36. 36 मधून 36 गेलं 0, वरनं घेतलं 9. 4 दुने 8, 9तून 8 गेलं, किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 2, किती झालं? 12. 4 × 3 = 12. याला निश्चेष भाग. म्हणून फक्त शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या लक्षात घ्यायची. त्याला जर 4 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4 ने निश्चेष भाग जाणार. आलं लक्षात? अशी तुम्ही कितीही उदाहरणं तयार करू शकता. फक्त शेवटचे 2 अंक असे बनवायचे की ती संख्या काय असली पाहिजे? शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या काय असली पाहिजे? 4च्या पटीत असली पाहिजे किंवा त्याला 4 ने निश्चेष भाग गेला पाहिजे. बरोबर. आता दुसरं विधान बघा काय, ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असतात अशा संख्यांना 4 ने निश्चेष भाग जातो. कमीत कमी 2 शून्य म्हणले, कमीत कमी 2 शून्य, जास्तीत जास्त कितीही जरी असले तरी चालतात. 2 शून्य शेवटी बघितले की डायरेक्ट त्याला काय म्हणायचं? 4 ने निश्चेष भाग जातो. बरोबर. शेवटी जर 2 शून्य असतील तर डोळे झाकून 4 हा त्या संख्येचा अवयव आहे असं तुम्ही म्हणू शकता. 2 पेक्षा जर कमी शून्य असतील, उदाहरणार्थ 2 पेक्षा कमी शून्य म्हणजे एकच जर शून्य असेल तर मात्र कुठला नियम लागू करायचा? पहिला. शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातोय का? जातोय. तर 7520ला सुद्धा भाग जाणार. आलं लक्षात? ह्यात 2 शून्य आहेत,
म्हणल्यानंतर दुसरा नियम लागू होतो इथं. कमीत कमी 2 शून्य असतील तर त्याला काय, कमीत कमी 2 शून्य असतील तर त्याला 4 ने निश्चेष भाग जाणार. 2 पेक्षा जर कमी शून्य असतील तर हा पहिला नियम लावायचा. आलं लक्षात? पहिला नियम लावायचा. शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कोणते, 20. 20 ला 4 ने भाग जातो तर 7520 ला सुद्धा 4 ने भाग जाणार. आलं लक्षात? जायचं पुढे. 5 ची कसोटी काय दिली बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक येतो त्या संख्येला 5 ने निश्चेष भाग जातो. एकक स्थानी 0 किंवा 5 कुठलीही संख्या असेल, 7210 ही एक संख्या आहे, 9435 ही एक संख्या आहे. कुठला अंक बघायचा, एकक स्थानचा अंक बघायचा. अलीकडे संख्या कितीही असू द्या, शेवटचा अंक एकतर म्हणजेच एकक स्थानचा अंक एकतर 0 असला पाहिजे किंवा काय असलं पाहिजे, 5 असला पाहिजे. तर ह्या दोन्ही पण संख्येला 5 ने निश्चेष भाग जाणार. का तर ह्याच्या शेवटी किती 0 आणि त्याच्या एकक स्थानी किती 5. आलं लक्षात? जायचं पुढे. 6 ची कसोटी काय दिली बघा. ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने निश्चेष भाग जातो त्या संख्येला 6 ने देखील निश्चेष भाग जातो. उदाहरणार्थ एक संख्या घेतली, उदाहरण म्हणून एक संख्या घेतली 3234. ह्या संख्येला जर 2 ने भाग गेला आणि 3 ने पण भाग गेला तर ह्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जाणार. 2 ने भाग जातोय का, एकक स्थानी किती आहे बघा, 0 2 4 6 8 यापैकी अंक पाहिजे. एकक स्थानी किती आहे 4 आहे, म्हणजे 2 ने भाग जातोय. 3 ने भाग जातोय का नाही हे बघण्यासाठी काय करणार, यातल्या अंकांची बेरीज करणार. 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती झालं 12. बेरीज किती अंकांची 12. तर अंकांची बेरीज 12 येते आणि 12ला 3 ने भाग जातो म्हणल्यानंतर 3234 ला पण 3 ने निश्चेष भाग जाणार. मग ह्या संख्येला 2 ने पण भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो, म्हणजे ह्या संख्येला 6 ने पण भाग जाणार. साहजिक गोष्ट आहे. ह्या संख्येचं 2 पण अवयव आहे, 3 पण अवयव आहे, तर बेत्रिक 6 ने सुद्धा या संख्येला भाग जाणार. आलं लक्षात? 6च्या कसोटीचे जर उदाहरण तयार करायचं म्हणलं तर कसं तयार करणार, एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक लिहा. समजा मी 8 लिहिला. अलीकडे असे अंक लिहा जेणेकरून त्या सगळ्या अंकांची बेरीज किती आली पाहिजे, 3च्या पटीत आली पाहिजे. 8 आणि 3 11, 11 आणि 4 किती आलं 15. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. 15 ही बेरीज 3च्या पटीत आहे म्हणून 3 ने भाग जाणार आणि एकक स्थानी 8 आहे म्हणून 2 ने भाग जाणार. तर ह्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग गेला म्हणल्यानंतर 6 ने भाग जाणारच. बघा जातोय का, 6 1 6, 6 7 42, 43 मधून 42 गेले किती राहिलं 1, त्याच्यावरती घेतलं 8 किती झालं 18, 6 3 18. आलं लक्षात? ज्या संख्येला 2 ने पण भाग जातो 3 ने पण भाग जातो त्या संख्येला 6 ने निश्चेष भाग जातो. उदाहरण तुम्ही तयार करू शकता. बरोबर. काय करायचं, नुसत्या कसोट्या वाचून पाठ करायच्या नाही, कसोट्या वाचून समजून घ्यायच्यात आणि प्रत्येक कसोटीवरती एक 5-10 उदाहरणं स्वतःच्या मनाने तयार करायचे, म्हणजे ह्याचा जास्त अभ्यास चांगला होईल. बरोबर. चला जायचं पुढे. 7 ची कसोटी दिली आहे बघा. ज्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर 7च्या पटीत असते त्या संख्येला 7 ने निश्चेष भाग जातो. उदाहरणार्थ एक संख्या घेतली 343. त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट करा. एकक स्थानी कोण आहे 3, 3 ची दुप्पट किती आली 6. ही जी दुप्पट आहे ही उर्वरित संख्येतून, दुप्पट काय करायची उर्वरित संख्येतून वजा करायची. आता उर्वरित संख्या म्हणजे एकक स्थानचा अंक सोडून द्या, राहिलेली संख्या कुठली 34. उर्वरित म्हणजे काय राहिलेली संख्या, एकक स्थानचा अंक सोडून द्या, राहिलेली संख्या कुठली 34. 34 मधून एकक स्थानच्या अंकाची दुप्पट म्हणजे 6 काय करायचं वजा करायचं, किती आलं 28. 28 जर 7च्या पटीत असेल तर 343 ला सुद्धा 7 ने भाग जाणार. म्हणजेच 28 ला 7 ने भाग जर जात असेल तर 343 ला पण 7 ने भाग जाणार. जातोय का बघा, 7 चौक 28, तर 343 ला सुद्धा 7 ने भाग जातो. 7 1 7, 7 चौक 28, 34 मधून 28 गेले किती राहिलं 6, 6 वरती घेतलं 3 किती झालं 63, 7 9 63 केला निश्चेष भाग. बरोबर.
आता हे जर उदाहरण जर तयार करायचं म्हणलं तर कसं तयार करू शकता तुम्ही? एकक स्थानी एक अंक घ्यायचा. समजा मी अंक घेतला 5, याची दुप्पट करायची 10. याची दुप्पट किती झाली? 10. समजा जर तुम्हाला 3 अंकी संख्या तयार करायची असेल तर अलीकडे 2 अंक असे लिहायचे की त्या 2 अंकी संख्येतून ह्याची दुप्पट 10 वजा केल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते 7च्या पटीत असलं पाहिजे. ऑलरेडी 7च्या पटीतली एक संख्या घ्या कुठलीही. 7च्या पटीतली संख्या घ्यायची. कुठली घेतली? 35 घेतली. 35 अधिक 5 ची दुप्पट किती? 10. 35 आणि 10 किती झालं? 45. मी इथे किती लिहितो? 45. म्हणजे बघा एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली, 5 ची दुप्पट 10 आणि उर्वरित संख्येतून 45 मधून 10 वजा केलं तर किती आलं? 35. 35 7च्या पटीत आहे म्हणून 455 ला सुद्धा 7 ने निशेष भाग जाणार. आणखीन एखादं उदाहरण तयार करायचं म्हणलं तर बघा कुठलाही एक एकक स्थानी अंक घ्या. एकक स्थानी अंक घेतला मी समजा 8. 8 ची दुप्पट करा किती आली? 16. आता मला 3 अंकी संख्या तयार करायची तर मी अलीकडचे 2 अंक असे निवडणार की जेणेकरून त्या 2 अंकी संख्येतून 8 ची दुप्पट 16 वजा केल्यानंतर काय यायला पाहिजे? 7च्या पटीतली संख्या यायला पाहिजे. 7च्या पटीतली संख्या निवडा कुठलीही एक अगोदर. 63 निवडली आणि 8 ची दुप्पट किती? 16. 63 अधिक 16 किती? 79. आता एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करा. 8 ची दुप्पट 16. 79 वजा 16 किती आलं? 63. 63 हे 7च्या पटीत आहे म्हणल्यानंतर 798 ला सुद्धा 7 ने भाग जाणार. अशी उदाहरणं तुम्ही 3 अंकी तयार केले, 4 अंकी, 5 अंकी, कितीही अंकी तयार करू शकता. आलं लक्षात? जायचं पुढं. 8 ची कसोटी काय दिली बघा? ज्या संख्येतील शतक, दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 3 शून्य असतात अशा संख्यांना 8 ने निशेष भाग जातो. काय म्हणलं? आलं लक्षात? 4 सारखीच कसोटी, फक्त 4 मध्ये काय होतं? दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार करत होतं संख्या. इथं काय करायचंय? शतक, दशक आणि एकक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ म्हणून एक संख्या घेतो. $7,984. यातलं काय करायचं? शतक स्थानचा अंक कोणता आहे? 9. दशक स्थानचा अंक कुठला आहे? 8. आणि एकक स्थानचा अंक कुठला आहे? 4. म्हणजे शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कुठली? 984. याला जर 8 ने भाग गेला तर 7,984 ला सुद्धा 8 ने भाग जाणार. बघा 8 1 8, 8 1 8, 9 मधून 8 गेलं किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 8 किती झालं? 18. 8 दुने 16. 18 तून 16 गेलं किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 4 किती झालं? 24. 8 त्रिक 24. निशेष भाग गेला. 8 ने 984 ला पूर्ण भाग गेला तर 8 ने 7,984 ला सुद्धा पूर्ण भाग किंवा निशेष भाग जातो. आलं लक्षात? आता दुसरं विधान बघा ह्याच्यामध्ये काय? ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 3 शून्य. 4च्या कसोटीत काय होतं? ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. इथं किती पाहिजेत? कमीत कमी 3 शून्य पाहिजेत. म्हणजे समजा एक उदाहरण घेतलं मी 77,000. शेवटी किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. तर डोळं झाकून ह्याला 8 ने निशेष भाग जाणारच. 3 पेक्षा जर कमी शून्य असतील, 3 पेक्षा जर कमी शून्य असतील, 2 असतील किंवा 1 असेल तर मग मात्र हा पहिला नियम लावायचा. शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो का? शेवटचे 3 अंक मिळून किती झालं? 400. 400 ला 8 ने भाग जातो का? जातो. तर 5,400 ला सुद्धा जाणार. इथं शेवटचे 3 अंक मिळून तयार होणारी संख्या कुठली आहे? 240. 240 ला 8 ने पूर्ण भाग जातो का? जातो. तर 7,240 ला पण पूर्ण भाग जाणार. उदाहरण तुम्ही तयार करू शकता. बरोबर? जायचं पुढं. 9 ची कसोटी बघा काय दिले? ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 9च्या पटीत असते त्या सर्व संख्यांना 9 ने निशेष भाग जातो. सेम 3 सारखी कसोटी. $4,356 ही एक संख्या घेतली. त्यातल्या अंकांची बेरीज करा. 4 आणि 4 अधिक 3 अधिक 5 अधिक 6
4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. 4356 ह्या संख्येतील अंकांची बेरीज किती आली? 18. आणि 18 ही 9च्या पटीत आहे, तर 4356 ला 9ने काय होणार? निशेष भाग जातो. बघा 4356 भागिले 9, 9 1 9, 9 चौक 36. 43 मधून 36 गेलं, किती राहिलं? 7. 7 वरती घेतलं 5 झालं 75. 9 8 72. 75 मधून 72 गेलं, किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं 6, किती झालं? 36. 9 चौक 36. केला का निशेष भाग? बरोबर. आणि 9च्या कसोटीची उदाहरणं तुम्ही कशी तयार करू शकता? अंक लिहित जावा. 5 अंकी संख्या तयार करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15. आता मी इथे एक अंक कुठला लिहू जेणेकरून ह्याची बेरीज काय आली पाहिजे? 9च्या पटीत आली पाहिजे. बेरीज किती आली? 4 अंकांची. 4 अंकांची बेरीज किती आली? 15. मी तर 3 लिहू शकतो. 15 आणि 3 किती झालं? 18. आलं लक्षात? अशी उदाहरण तयार करायचे. जायचं पुढं. 10ची कसोटी दिलेली आहे बघा. ज्या संख्येच्या शेवटी कमीत कमी एक शून्य असतो त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. संख्या कोणतीही असू द्या, शेवटी काय पाहिजे? एकक स्थानी लक्ष द्यायचं. कमीत कमी एक शून्य पाहिजे. एक पेक्षा जास्त किती असतील तरी चालतंय, तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जाणार. आलं लक्षात? जायचं पुढं. 11ची कसोटी बघा. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असतो त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. एक संख्या घेतो मी. लक्ष द्या. संख्या कोणती आहे बघा? 42,96,523. आता ह्यातलं काय करायचं? ह्यातले जे अंक आहेत त्यांना क्रमांक द्यायचे. डावीकडून उजवीकडे द्या किंवा उजवीकडून डावीकडे द्या, कसंही दिलं तर चालतं. 4ला नंबर दिला 1. 2 किती नंबरला आहे? 2 नंबरला. 9 किती नंबरला आहे? 3 नंबरला. 6 किती नंबरला आहे? 4 नंबरला. 5 किती नंबरला आहे? 5 नंबरला. 2 किती नंबरला आहे? 6 नंबरला. आणि 3 किती नंबरला आहे? 7 नंबर. त्यातल्या समस्थानच्या अंकांची बेरीज करायची. समस्थानी कोण आहे बघा? समस्थान म्हणजे 2 4 6, बरोबर. आणि विषमस्थान म्हणजे कुठली? 1 3 5 7, बरोबर. मग समस्थानच्या अंकांची बेरीज करा. 2, परत समस्थानी कोण आहे? 6, परत आणखीन समस्थानी कोण आहे? 2. यांची बेरीज किती झाली? 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. आता विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज करा. आता विषमस्थानी कोण? समस्थानचे सोडून राहिलेले विषमस्थानचे. 1 3 5 आणि 7 नंबरचे. 4 अधिक 9 अधिक 5 अधिक 3. 4 आणि 9 किती झालं? 13. 13 आणि 5 किती झालं? 18. 18 आणि 3 किती झालं? 21. समस्थानच्या अंकांची बेरीज झाली 10, विषमस्थानच्या अंकांची बेरीज झाली 21. यांच्यातील फरक मिळवायचा. 21 वजा 10 किती आलं? 21 मधून 10 गेलं, किती आलं? 11. हा जर फरक एकतर 0 असायला पाहिजे किंवा 11च्या पटीतला असायला पाहिजे. 11 ही संख्या 11च्या पटीत आहे का? आहे. तर ह्या संख्येला म्हणजे 42,96,523 ला 11ने निशेष भाग जाणार. बघा 42,96,523 अशी जर संख्या असेल तर प्रत्येक वेळी ह्या संख्येमधल्या सर्व अंकांना क्रमांक देत बसायचं नाही. काय करायचं? एकाड एक अंकांची बेरीज करायची. ही काय झालं? 4 9 5 आणि 3, 2 6 आणि 2. एकाड एक अंकांची बेरीज केली की बरोबर काय होते? समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज मिळते. 4 आणि 9 13, 13 आणि 5 18, 18 आणि 3 किती आलं? 21. 2 आणि 6 8, 8 आणि 2 किती आलं? 10. 21 वजा 10 किती आलं? 11. समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक मिळाला. तो फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर डायरेक्ट त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो.
आलं लक्षात? हे उदाहरण तयार करायचे तुम्ही. 12ची कसोटी बघा काय दिली. ज्या संख्यांना 3 ने आणि 4 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना 12 ने देखील निशेष भाग जातो. 6 सारखी कसोटी. 6ची कसोटी काय होते? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण निशेष भाग जातो. तसंच 12चं आहे. ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जातो. आता ह्याचं उदाहरण कसं तयार करता येईल बघा. 4 ने भाग जाण्यासाठी शेवटचे 2 अंक असे घ्या की त्या 2 अंकी संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. शेवटचे 2 अंक घेतले मी 2 आणि 8. 28ला 4 ने भाग जातोय. म्हणून ह्याच्या अलीकडे किती जरी अंक वाढवले तरी ह्याला 4 ने भाग जाणारच आहे. आता 3 ने भाग जाण्यासाठी ह्यातल्या अंकांची बेरीज किती आली पाहिजे? 3च्या पटीत आली पाहिजे. 8 आणि 2 10. 10 आणि 3 13. 13 आणि 4 13 आणि 4 किती आलं? 17. मग आपण इथे 5 करू. 4च्या ऐवजी काय करू? आता बघा 8 आणि 2 10. 10 आणि 3 13. 13 आणि 5 18. बेरीज 18 इथे 3च्या पटीत आहे. मग नंतर ह्या संख्येला 3 ने भाग जातो. शेवटचे 2 अंक 28. शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कोणती? 28. 28ला 4 ने भाग जातो म्हणल्यानंतर 5328ला पण 4 ने भाग जातो. आणि ह्या संख्येचे अवयव 3 पण आहेत 4 पण आहे. तर ह्या संख्येला 3 चोक 12 ने सुद्धा भाग जाणारच. आले लक्षात? 12ची कसोटी. त्याच्या पुढं 15च्या कसोटीत काय दिलं बघा. ज्या संख्यांना 3 ने आणि 5 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना 15 ने देखील निशेष भाग जातो. 12 सारखीच आत्ताची सारखीच कसोटी. शेवटी काय घ्यायचं? 0 किंवा 5 घ्यायचं. का? 5 ने भाग जाण्यासाठी. आणि अलीकडे अशा अंक जोडत जावा की त्यांची बेरीज त्या सर्व अंकांची बेरीज ही काय असली पाहिजे? 3च्या पटीत असली पाहिजे. शेवटी 0 किंवा 5 घेतलं म्हणजे 5 ने भाग जाणार. आणि अलीकडे अशा अंक जोडत जावा की त्या सर्व अंकांची बेरीज ही काय असली पाहिजे? 3च्या पटीत असली पाहिजे. म्हणजे आपोआपच 3 आणि 5 असे दोन्ही ह्या संख्येचे अवयव होतील. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9 अधिक 0 9च. बेरीज किती आली ह्यातल्या अंकांची? 9. 3 ने भाग जातो. आणि शेवटी किती? 0. नंतर 5 ने भाग जातो. 0 ने आणि 3 ने भाग जातो म्हणजे ह्यालाच 15 ने पण भाग जाणार. अशा आणखीन बऱ्याचशा कसोटी आहेत. 18ची कसोटी आहे. ज्या संख्येला 2 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने पण भाग जातो. परत 21ची कसोटी आहे अशी. त्या संख्येला 3 ने आणि 7 ने भाग जातो त्या संख्येला 21 ने सुद्धा भाग जातो. 36ची कसोटी अशीच आहे. त्या संख्येला 4 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने भाग जातो. 72ची कसोटी अशीच आहे. ज्या संख्येला 8 ने आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 72 ने भाग जातो. उदाहरणं सोडवायला लागल्यानंतर त्या कसोट्या लक्षात येतील. सगळ्या कसोट्या पाठ करत बसायची गरज नाही. अशा बऱ्याचशा कसोट्या तयार होतात. आलं लक्षात? आता काय करू? ह्याच्यावरची प्रत्यक्षात उदाहरणं कशी पडतात परीक्षेला आणि ती उदाहरणं ट्रिकच्या मदतीने कसं सोडवायची बघू. विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्यात आपण, बरोबर. त्या कसोट्या जर तुम्ही सगळ्या लक्षात घेतल्या असतील व्यवस्थित तर हे प्रश्न सोडवायला सोपं जाईल बघा. पहिल्या प्रश्नात काय दिलं? 8 स्टार स्टार 6 या 4 अंकी संख्येत 4च्या जागी समान अंक असून तिला 6 ने निशेष भाग जातो तर 4च्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? तर काय करायचं? किती अंकी संख्या आहे? 8 4 4 आणि 6. 4 अंकी संख्या आहे आणि हिला 6 ने निशेष भाग जातो म्हणून सांगितलं. आता 6 ने भाग जातो म्हणल्यानंतर ह्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जाणार, बरोबर. कारण 6ची कसोटी आहे तशी की 2 ने आणि 3 ने जर भाग जात असेल तर 6 ने निशेष भाग जातो. आता 2 ने तर भाग जातोयच कारण एकक स्थानी किती आहे? 6 आहे. म्हणल्यानंतर तुम्ही इथं कोणता जरी अंक घेतला तरी 2 ने भाग जाणारच आहे. मग आता अंक निवडताना असा निवडा जो अंक ठेवणार आहे त्या अंक ठेवल्यामुळे ह्यातल्या सर्व अंकांची बेरीज ही काय आली पाहिजे? 3च्या पटीत आली पाहिजे. मी काय म्हणतो बघा, 6 ने निशेष भाग जातोय म्हणून सांगितलं ह्या संख्येला, बरोबर. तर इथं अंक ठेवताना अशा अंक ठेवायचेत की 2 ने आणि 3 ने भाग गेला पाहिजे. अंक ठेवल्यानंतर 2 ने आणि 3 ने भाग गेला पाहिजे तरच 6 ने भाग जाणार आहे. मग लक्षात घ्या शेवटचा म्हणजेच एकक स्थानचा अंक कोणता आहे? 6. मग इथं कोणते जरी अंक ठेवले तर एकक स्थानच्या अंकामध्ये काय बदल होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे 2 ने भाग जाणारच आहे. अंक ठेवताना असं ठेवा
ह्या सर्व अंकांची बेरीज ही काय आली पाहिजे, 3च्या पटीत आली पाहिजे. 2ने तर भाग जातोयच, 3ने पण भाग गेला की आपोआपच त्याला काय होणार, 6ने पण भाग जाणार. मग मोठ्यात मोठा अंक कुठला ठेवून बघता अगोदर, 7 ठेवून बघा. 7 आणि 7 किती झालं, 14. 8 आणि 6 किती झालं, 14. 14 आणि 14 किती झालं, 28. 28 संख्या 3च्या पटीत आहे का, नाही. त्यामुळे 7 हा पर्याय चालणार नाही. दुसरा मोठा अंक कुठला आहे, 5. 5 ठेवून बघा. इथं 5 ठेवलं, इथं पण 5 ठेवलं. 8 आणि 6 14. 5 आणि 5 किती झालं, 10. 14 आणि 10 किती आलं, 24. 24 ही संख्या 3च्या पटीत आहे, बरोबर. म्हणून या संख्येमध्ये 4च्या जागी जर 5 हा अंक जर ठेवला तर अंकांची बेरीज किती येते, 24. म्हणून त्याला 3ने भाग जातो. आणि एका स्थानी 6 आहे म्हणून त्याला 2ने भाग जातो. तर आपोआपच ह्या संख्येला 6ने निश्चेष भाग जाणार. आलं लक्षात. 4च्या जागी कुठला अंक ठेवायचा तो कसा निवडला, आलं लक्षात. जायचं पुढं, लक्षात घ्या. 4च्या जागी 2 जरी ठेवलं तर 2 आणि 2 किती आलं, 4. 8 आणि 6 14. 14 आणि 4 किती, 18. 2 ठेवलं तरी सुद्धा ह्याला 3ने आणि 2ने भाग जातोय, म्हणजे ह्याला 6ने भाग जातोय. पण आपल्याला मोठ्यात मोठा अंक विचारलाय. मोठ्यात मोठा अगोदर आपण 7 ठेवून बघितला. 7 ठेवल्यानंतर त्याचे 2 आणि 3 हे विभाजक होत नाहीत. म्हणून 7 पेक्षा लहान 5 हा जर अंक ठेवून बघितला तर भाग जातोय. म्हणून 5 पेक्षा लहान अंक परत बघायची गरज नाही. आलं लक्षात. दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा, खालीलपैकी 2ने निश्चेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती. आता 2ने निश्चेष भाग जाणार असेल तर शेवटी काय पाहिजे, एक स्थानी 0 2 4 6 8 पाहिजे. इथं 1 आहे, हा पर्याय ड्रॉप झाला, बरोबर. आता शेवटी इथं किती आहे, 0. इथं पण किती आहे, 0. इथं किती आहे, 2 आहे. म्हणजे ह्या तिघांना पण 2ने भाग जाऊ शकतो. तर ह्यातली मोठ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला. 3210, 3310 आणि 3012 ह्यातली सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, 3210. त्यामुळे 2ने निश्चेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कुठली, 3210. समजलं. 3ने निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती असं विचारलं. आता 3ने निश्चेष भाग जाणारी, 3ची कसोटी काय, संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची. ती बेरीज जर 3च्या पटीत असेल तर त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जाणार. हां, अंकांची बेरीज 3 अधिक 7 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, 16 आणि 1 17. 17 ही 3च्या पटीत आहे का, नाही. त्यामुळे ह्याला 3ने भाग जाणार नाही. हां, 5 आणि 7 12, 12 आणि 1 13, 13 आणि 9 22, 22 आणि 2 24, 24 आणि 2 26, 26 3च्या पटीत आहे का, नाही. त्यामुळे ह्याला पण 3ने भाग जाणार नाही. 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19 आणि 3 19 आणि 3 22, 22 ही 3च्या पटीत आहे का, नाही. त्यामुळे ह्याला पण 3ने भाग जाणार. राहिलेला आपोआपच हा पर्याय बरोबर आहे. बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, 21 ही 3च्या पटीत आहे. म्हणल्यानंतर ह्या संख्येला 3ने भाग जाणार. आलं लक्षात. जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात बघा काय दिलं, 5 स्टार 3 2 या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल. किती अंकी संख्या दिले, 5 स्टार 3 2 4 अंकी संख्या. 3ची कसोटी काय, ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 3च्या पटीत असते त्या संख्येला 3ने निश्चेष भाग जातो. मग मोठ्यात मोठा अंक निवडा आणि तो ह्या जागी ठेवा. मोठ्यात मोठा अंक असा निवडा जेणेकरून ह्या सर्व अंकांची बेरीज ही 3च्या पटीत आली पाहिजे. मग सगळ्यात मोठा अंक कुठला आहे, 9. 9 ठेवून बघा अगोदर. हां, 9 ठेवून बघा. 5 आणि 9 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 येते का 3च्या पटीत, नाही. 9च्या ऐवजी आता कुठला, 8 ठेवून बघायचं. हां, 5 आणि 8 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18. 8 ठेवल्यानंतर बेरीज किती येते, 18. 18 ही 3च्या पटीत आहे. म्हणून 8 ठेवल्यानंतर 5832ला 3ने निश्चेष भाग जाणार. पर्याय क्रमांक कुठला येईल, 3. आलं लक्षात. पाचव्या प्रश्नात बघा काय दिलं, 2 8 स्टार 2 या संख्येला 4ने निश्चेष भाग जातो तर 4च्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल. किती अंकी संख्या आहे, 2 8 स्टार 2 4 अंकी संख्या.
आता 4ची कसोटी काय? दशक आणि एकक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग गेला तर ह्या संपूर्ण संख्येला 4ने निश्चेष भाग जाणार. ह्या संख्येला 4ने निश्चेष भाग जातोय म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी जी संख्या आहे त्याला 4ने भाग जाणारच. मग स्टारच्या जागी असा अंक ठेवा की जेणेकरून ह्या शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. मोठ्यात मोठा अंक अगोदर 9 ठेवा. किती आलं मग शेवटचे 2 अंक मिळून किती झालं? 92. 92ला 4ने भाग जातोय का? जातोय की. 4 2 8. 9तून 8 गेलं किती राहिलं? 1. त्याच्यावरती घेतलं 2. किती झालं? 12. 4 त्रिक 12. मोठ्यात मोठा अंक 9 ठेवला. 9 ठेवल्यानंतर शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या झाली 92. 92ला 4ने भाग जातो. नंतर ह्या संपूर्ण संख्येला 4ने निश्चेष भाग जाणार. मग स्टारच्या जागी कुठला अंक येईल? पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढं. बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 5ने निश्चेष भाग जात नाही असं म्हणलंय? 5ने निश्चेष भाग जातो कोणाला? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हा अंक येतो त्या संख्येला 5ने निश्चेष भाग जातो. जात नाही असं विचारलंय. इथं 0 एकक स्थानी म्हणल्यानंतर 5ने भाग जाणार. इथं 0 5ने भाग जाणार. इथं 0 5ने भाग जाणार. 5ने भाग जात नाही असा कुठला पर्याय? 1. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5ने निश्चेष भाग जात नाही? तर 5052ला निश्चेष भाग जाणार. आलं लक्षात? 7व्या प्रश्नात काय दिलंय? 5 3 स्टार 8 या 4 अंकी संख्येला 6ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? किती अंकी संख्या आहे? 4 अंकी संख्या. 5 3 स्टार 8 बरोबर. या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो म्हणून सांगितलं. 6ने निश्चेष भाग जातो. मग 6ची कसोटी काय? ज्या संख्येला 2ने आणि 3ने निश्चेष भाग जातो म्हणजेच ह्या संख्येचे 2 आणि 3 जर अवयव असतील तर ह्या संख्येला 6ने निश्चेष भाग जातो. मग 6ने निश्चेष भाग जाण्यासाठी 2ने भाग गेला पाहिजे. मग एक स्थानी 8 आहे म्हणल्यानंतर 2ने भाग जातोयच. स्टारच्या जागी तुम्ही ह्यातला कुठला जरी अंक ठेवला तर 2ने भाग जाणारच आहे. मग अंक ठेवताना असा ठेवा की जेणेकरून त्यांतल्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती 3च्या पटीत आली पाहिजे म्हणून त्यांना जेणेकरून 3ने भाग गेला पाहिजे. स्टारच्या जागी कुठला अंक ठेवता बघा? 6 ठेवा. 6 जर ठेवला तर 6 आणि 8 14. 14 आणि 3 17. 17 आणि 5 22. 22ला 3ने भाग जातोय का? नाही. त्यामुळे 6 ठेवून चालणार नाही. 5 ठेवून बघा. 5 जर ठेवलं तर 8 आणि 5 13. 13 आणि 3 16. 16 आणि 5 21. 21 ही 3च्या पटीत आहे. म्हणल्यानंतर 5 ठेवलं तर ह्याला 3ने भाग जातो. एकक स्थानी 8 आहे म्हणल्यानंतर 2ने पण भाग जातो म्हणजेच 6ने पण भाग जाणार. मग 6ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कुठला अंक ठेवावा लागतो? 5 हा अंक ठेवावा लागतो. पर्याय क्रमांक 3. जायचं पुढे. बघा 8व्या प्रश्न. 8ने निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? आता 8ने निश्चेष भाग जाणारी 8ची कसोटी काय? शतक दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निश्चेष भाग जातो. म्हणजे शेवटच्या 3 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या बघायची. पहिल्या संख्येत बघा शेवटच्या 3 अंकांनी मिळून किती होते? 824. त्याला 8ने भाग जातोय का? 8 10 80. 85 मधून 80 गेलं किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 6. 8च्या पाड्यात 26 येत नाही. त्यामुळे पहिला पर्याय नाही होत. दुसऱ्या पर्यायात शेवटचे 3 अंक मिळून बघा कुठली संख्या तयार होते? 612. 612ला 8ने भाग जातोय का बघा? 8 7 56. 61 म्हणून 56 गेलं किती राहिलं? 5. 5 वरती घेतलं 2 किती झालं? 52. 52ला 8ने निश्चेष भाग जाणार नाही म्हणून हा पण पर्याय होत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये शेवटी किती शून्य आहेत? 3 शून्य आहेत. आणि 8च्या कसोटीमध्ये दुसरा एक नियम असा आहे की कमीत कमी जर शेवटी 3 शून्य असतील तर 8ने निश्चेष भाग जातो. मग 8ने निश्चेष भाग जाणारी संख्या कुठली? 63,000. आलं लक्षात? जायचं पुढं. 9व्या प्रश्नात काय दिलं बघा? 4 स्टार 8 स्टार 4 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9ने निश्चेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? किती अंकी संख्या दिले? 4 स्टार 8 स्टार 4 5 अंकी संख्या दिली आणि 9ने निश्चेष भाग जातो म्हणून सांगितलं आणि स्टारच्या जागी काय? समान अंक आहे बरोबर.
म्हणजे उदाहरणार्थ इथं जर 5 ठेवलं तर इथं पण किती ठेवणार 5. असा अंक निवडा की जेणेकरून 9ची कसोटी काय, ज्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असते त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. मग स्टारच्या जागी असा अंक निवडा की जेणेकरून ह्यांच्या सर्व अंकांची बेरीज ही काय आली पाहिजे 9च्या पटीत आली पाहिजे. मग 5 ठेवून बघा बरं, इथं 5 ठेवलं, इथं 5 ठेवलं, 5 दुने 10, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 10 26. 26 9च्या पटीत आहे का नाही, त्यामुळे पहिला पर्याय होणार नाही. दुसरा पर्याय ठेवून बघा, 1 4 आणि 8 12, 12 आणि 4 16, 17 18. इथं जर 1 ठेवलं, इथं पण 1 ठेवलं तर ह्यांची बेरीज येते 16. ह्या 1ची आणि 1ची बेरीज किती 2, 16 आणि 2 किती झालं 18. 18 ही 9च्या पटीत आहे का आहे. त्यामुळे 1 जर ठेवलं ह्या स्टारच्या जागी तर 41,814 ही संख्या तयार होईल आणि त्या संख्येला 9ने निशेष भाग जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 8 ठेवून बघा, 8 1 8 8 2 16 8 3 24, 24 आणि 8 किती झालं 32. जातोय का भाग नाही जाणार. 6 ठेवून बघा, 6 आणि 6 12, 16 आणि 12 किती झालं 28. जातोय का 9ने भाग नाही जात. आलं लक्षात. जायचं पुढं. 10व्या प्रश्नात काय दिलं बघा, 11ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. 11ची कसोटी काय, ज्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असतो त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. समस्थांच्या आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज आणि त्यांच्यातील फरक, समस्थांच्या आणि विषमस्थांच्या अंक मिळवायचे म्हणजेच काय करायचं, एकाड एक अंकांची बेरीज करायची. 2 आणि 7 9, 9 आणि 4 13, 8 आणि 4 12. 2 घेतल्यानंतर कोण घ्यायचं 8 सोडून 7, 7च्या पुढे कोण आहे 4, 4 सोडून त्याच्या पुढचं 4, 2 अधिक 7 9, 9 आणि 4 किती झालं 13. आणि हेच अंक सोडून राहिलेले अंक कुठले 8 आणि 4 किती झालं 12. 13 आणि 12 ह्यांच्यात कितीचा फरक आहे 1चा. फरक किती असला पाहिजे 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. फरक किती आला 1, त्यामुळे पहिला पर्याय असू शकत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा 3 आणि 1 4, 4 आणि 9 13. समस्थांच्या अंकांची बेरीज करा, 5 आणि 5 किती झाले 10, 13 वजा 10 किती आलं 3. फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे, किती आला 3. आपण पर्याय येऊ शकत नाही. तिसरा पर्याय बघा, 6 आणि 8 14, 14 आणि 3 17, 9 आणि 8 किती 17, 17 आणि 17 ह्यांच्यात कितीचा फरक आहे 0. फरक किती पाहिजे 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. इथं फरक किती आला, समस्थांच्या आणि विषमस्थांच्या अंकांच्या बेरजेतील फरक किती आला 0, म्हणजे त्याला 11ने निशेष भाग जाणार. लक्षात बघायचं असेल तर चौथा पर्याय बी चेक करून बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 4 आणि 9 13, 10 आणि 13 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 3चा फरक आहे. त्यामुळे हा पण पर्याय येऊ शकत. पर्याय कुठला तिसरा. आलं लक्षात. 11व्या प्रश्नात बघा काय दिलंय, 8 7 3 स्टार 5 या 5 अंकी संख्येला 11ने निशेष भाग जातो तर 4च्या जागी कोणता अंक असेल. किती अंकी संख्या आहे 8 7 3 4 आणि 5. किती अंकी संख्या 1 2 3 4 5 अंकी संख्या. या 5 अंकी संख्येमध्ये स्टारच्या जागी कोणता अंक ठेवायचा जेणेकरून त्याला 11ने भाग गेला पाहिजे. 11ची कसोटी काय आत्ताच बघितली, ज्या संख्येतील समस्थांच्या आणि विषमस्थांच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असतो त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. समस्थांच्या आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज करायची म्हणजेच एकाड एक अंकांची बेरीज करायची. 8 आणि 3 11, 11 आणि 5 16. स्टारच्या जागी आता 6 ठेवून बघा, 7ची आणि 6ची बेरीज होणार. 6 ठेवलं तर 7 आणि 6 किती आलं 13. 16 मधून जर 13 वजा केलं तर किती येते 3. फरक किती यायला पाहिजे 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. त्यामुळे पहिला पर्याय योग्य. 4च्या जागी किती ठेवा 9 ठेवा. 8 आणि 3 11, 11 आणि 5 किती 16. 4च्या जागी आता किती ठेवून बघा 9 ठेवून बघा. 7 आणि 9 किती झालं 16. 16 वजा 16 किती येते 0. फरक किती आला पाहिजे 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. 0 येतोय, त्यामुळं 4च्या जागी 9 हा अंक ठेवल्यानंतर
87,395 ह्या संख्येला 11ने निशेष भाग जाऊ शकतो. आलं लक्षात? 7 ठेवून बघा. 7 आणि 7 14. 16 वजा 14 किती येणार? 2. 5 ठेवलं तर 7 आणि 5 12. 16 वजा 12 किती येणार? 4. फरक काय पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. फरक 0 कुठे मिळतोय? 9 ठेवल्यानंतर मिळतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 बरोबर. आलं लक्षात? 12व्या प्रश्नात काय दिलं बघा. 3 4 5 स्टार 6 या संख्येला 12ने निशेष भाग जातो तर 4च्या जागी कोणता अंक असेल? 12ची कसोटी बघा. 3 4 5 स्टार 6 किती अंकी संख्या? 5 अंकी संख्या. ह्या संख्येला 12ने भाग जातो म्हणून सांगितलं. मग 12ने भाग जातो म्हणल्यानंतर 12ची कसोटी काय? 3ने व 4ने भाग गेला पाहिजे तरच 12ने भाग जातो. 4ची कसोटी काय? तर शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. मग इथं अंक ठेवताना असाच ठेवा की जेणेकरून त्या 2 अंकी संख्येला 4ने भाग गेला पाहिजे. हां, 5 ठेवलं तर किती येते? शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कुठली? 56. 56ला 4ने भाग जातो का? जातो. 4 1 4. 5तून 4 गेले 1 त्याच्यावरती घेतलं 6. किती झालं? 16. 4 चौक 16. परंतु 5 ठेवल्यामुळं ह्याला 3ने भाग जातो का बघा. सगळ्यांची बेरीज करून बघा. 3च्या पटीत पाहिजे. हां, 6 आणि 5 11. 11 आणि 5 16 आणि 4 20 आणि 3 5 ठेवल्यानंतर ह्या संख्येला 4ने भाग जातोय परंतु 3ने भाग जात नाही. त्यामुळे पहिला पर्याय असू शकत नाही कारण 3ने आणि 4ने भाग गेला तरच 12ने जाणार आहे. बरोबर. 0 ठेवून बघा. हां, 3 आणि 4 7. 7 आणि 5 12. 12 आणि 6 18. 18 अधिक 0 किती आली बेरीज? 18. आता 3ने भाग जातोय की परंतु 0 ठेवल्यामुळं 4ने भाग जाणार नाही. त्यामुळे दुसरा पण पर्याय असू शकत नाही. 6 ठेवून बघा. 6 जर ठेवलं तर शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कुठली? 66. 66ला 66ला 4ने भाग जात नाही. त्यामुळे तिसरा पण पर्याय असू शकत नाही. तिन्ही पर्याय चुकीचे म्हणल्यानंतर बरोबर कुठला असणार आहे? चौथा. 3 ठेवून बघा. किती झालं? 4च्या जागी 3 ठेवल्यानंतर शेवटच्या 2 अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कुठली? 36. 36ला 4ने भाग जातोय म्हणल्यानंतर 34,536ला पण 4ने भाग जाणार. परंतु आता 3 ठेवल्यामुळं बेरीज बघा किती येते? 6 आणि 3 9. 9 आणि 5 14 आणि 4 18 आणि 3 21 ही बेरीज 3च्या पटीत आहे म्हणल्यानंतर ह्या संख्येला 3ने पण भाग जाणार आणि 3ने आणि 4ने जातोय म्हणल्यानंतर 12ने जाणार. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 4. 13व्या प्रश्नात काय दिलं बघा. 5 9 स्टार 5 या संख्येला 15ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? बरोबर. 5 9 स्टार 5 किती अंकी संख्या? 4 अंकी संख्या. बरोबर. त्याला 15ने निशेष भाग जातो म्हणून सांगितलं. मग 15ने निशेष भाग जातो म्हणल्यानंतर 15ची कसोटी काय? ज्या संख्येला 3ने व 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. मग हे जे अवयव काय असले पाहिजेत? 3 आणि 5 असले पाहिजेत. एकक स्थानी किती आहे? 5 आहे. त्यामुळे स्टारच्या जागी कोणता जरी अंक ठेवला तरी 5ने भाग जाणारच आहे. परंतु मग स्टारच्या जागी असा अंक ठेवा की जेणेकरून 3ने भाग गेला पाहिजे. मग 3ने भाग जाण्यासाठी या सर्व अंकांची बेरीज ही काय असली पाहिजे? 3च्या पटीत असली पाहिजे. मग स्टारच्या जागी कुठला अंक ठेवा जेणेकरून सर्व अंकांची बेरीज ही 3च्या पटीत येईल? 8 ठेवून बघा. 8 आणि 5 13. 13 आणि 9 22. 22 आणि 5 22 आणि 5 किती? 27. 27 ही बेरीज 3च्या पटीत येते का? येते. म्हणल्यानंतर 8 ठेवल्यानंतर इथं 3 पण भाग जातो आणि एकक स्थानी 5 असल्यानंतर 5 पण भाग जातो. म्हणल्यानंतर 8 जर स्टारच्या जागी आलं तर 15ने पण भाग जाणार. पर्याय क्रमांक 1. दुसरे अंक ठेवून बघा. 5 आणि 9 14. 3 जर ठेवलं तर 14 आणि 3 17. 17 आणि 5 22. 3 भाग जातोय का? नाही जात. 4 ठेवून बघा. 5 आणि 4 9. 9 आणि 9 18. 18 आणि 5 23. 23 ही 3च्या पटीत नाही म्हणल्यानंतर 4 ठेवून पण उपयोग नाही. 6 ठेवून बघा. 6 आणि 5 11. 11 आणि 9 20. 20 आणि 5 25. भाग जाणार नाही. 14व्या प्रश्नात बघा काय दिलंय. खालीलपैकी कोणत्या संख्येला 18ने भाग जात नाही? 18ने भाग कोणाकोणाला जातो? ज्या संख्येला 2ने आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो. 18ने कोणाला भाग जाणार नाही असं विचारलंय. आता मला सांगा
एकक स्थानी इथं 4 आहे, इथं एकक स्थानी 6 आहे, इथं एकक स्थानी 2 आहे, इथं एकक स्थानी किती 4 आहे. त्यामुळे सगळ्यांनाच 2 ने तर भाग जातो. मग अशी संख्या शोधायची ज्याला 9 ने भाग जात नाही. बरोबर, कारण 18 ने भाग जाणार कोणाला, ज्याला 9 ने पण आणि 2 ने पण भाग जाणार. बघा, 9 ने पण आणि 2 ने पण जर भाग जात असेल तरच 18 ने भाग जाणार. आपल्याला काय विचारलंय, 18 ने कुठल्या संख्येला भाग जात नाही. 2 ने तर सगळ्यांना जातोय. 9 ने कोणाला जात नाही चेक करा. हा, 9 ची कसोटी काय, सर्व अंकांची बेरीज 9 च्या पटीत असली. 3 आणि 4 7 आणि 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18 अधिक 0 किती 18च. त्याला 9 ने भाग जातोय, जातो. गेला नाही पाहिजे. हा, 5 आणि 7 12, 12 आणि 8 20, 20 आणि 2 22, 22 आणि 6 28. बेरीज 28 येते, जी 9 च्या पटीत नाही. म्हणून ही पर्याय असा आहे की ज्याला 9 ने भाग जाणार नाही. 2 ने जातोय परंतु 9 ने जात नाही. मग 2 ने आणि 9 ने जर जात असेल तरच 18 ने जातो. मग 2 ने जातोय परंतु 9 ने जात नाही, म्हणजे ह्याला 18 ने भाग जाणार नाही. मग खालीलपैकी कोणता पर्याय असा आहे की ज्याला 18 ने निश्चित भाग जात नाही, तर पर्याय क्रमांक 2. समजलं? जायचं पुढं. 15व्या प्रश्नात काय दिलं बघा, 36 ने निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता 36 ची कसोटी काय, ज्या संख्येला 9 ने व 4 ने भाग जातो त्या संख्येला 36 ने निश्चेष भाग जातो. बरोबर, शेवटचे 2 अंक बघायचे. 28 आहेत म्हणजे इथं 4 ने भाग जातोय. शेवटचे 2 अंक मिळून इथं किती होत आहे 24. म्हणल्यानंतर इथं पण 4 ने भाग जातो. इथं शेवटचे 2 अंक मिळून किती झालं 32. इथं पण 4 ने भाग जाणार. इथं शेवटचे 2 अंक मिळून 16 होते. म्हणल्यानंतर इथं पण 4 ने भाग जातो. आपल्याला काय विचारले, 36 ने निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. 4 ने सगळ्यालाच भाग जातो. बरोबर, मग अशी संख्या शोधा की ज्याला 9 ने भाग जातो. बरोबर, 9 ची कसोटी काय, सर्व अंकांची बेरीज ही काय पाहिजे 9 च्या पटीत पाहिजे. हा, 8 आणि 7 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 8 28. बेरीज किती आली सर्व अंकांची 28. 28 ही 9 च्या पटीत आहे का नाही. त्यामुळं याला 36 न भाग जाऊ शकत नाही. 4 न जातोय पण 9 न जात नाही, म्हणल्यानंतर 36 न भाग जाणार का नाही जाणार. हा, 7 आणि 4 11, 11 आणि 0 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 ही 9 च्या पटीत आहे का नाही. त्यामुळे ह्याला पण 36 ने भाग जाणार नाही. हा, इथं बघा 6 आणि 8 14, 14 आणि 8 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27, 27 ही 9 च्या पटीत आहे. म्हणून ह्या संख्येला 9 ने भाग जातो, ह्या संख्येला 4 ने पण भाग जातो. म्हणल्यानंतर हीच ती संख्या आहे ज्याला 36 ने निश्चेष भाग जातो. आलं लक्षात? त्याचं पुढं 16व्या प्रश्नात काय दिलंय बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 72 ने निश्चेष भाग जात नाही. 72 ची कसोटी काय, ज्या संख्येला 9 ने व 8 ने भाग जातो त्या संख्येला 72 न भाग जातो. त्यांनी काय म्हणले, 72 ने भाग जात नाही. आता शेवटचे 3 अंक बघा काय आहेत 0 आहेत. म्हणल्यानंतर ह्याला 8 ने भाग जातो. इथं शेवटचे 3 अंक मिळून काय होते 800. म्हणल्यानंतर इथं पण 8 ने निश्चेष भाग जातो. शेवटचे 3 अंक मिळून किती होते 640. 640 ला 8 ने भाग जातो. म्हणल्यानंतर ह्या पण संख्येला 8 ने भाग जातो. शेवटचे 3 अंक मिळून किती तयार होते 384. ह्याला सुद्धा 8 ने निश्चेष भाग जातो. म्हणल्यानंतर 75,384 ला सुद्धा 8 ने निश्चेष भाग जातो. म्हणजे 4 पर्याय असे आहेत ज्याला 8 ने भाग जातोय. आपल्याला काय म्हणलंय, 72 ने कोणत्या संख्येला भाग जात नाही, 8 ने तर चौघांना पण जातोय. मग असा एक पर्याय शोधायचा आहे जिथं 9 ने भाग जात नाही. हा, 3 आणि 6 9, 9 अधिक 0 किती येणार 9 येणार. मग ह्याला 9 ने भाग जातोय का, कारण बेरीज किती येते अंकांची 9 येते. म्हणल्यानंतर ह्याला 9 ने पण भाग जातोय आणि 8 ने पण भाग जातो. त्यामुळे ह्याला 72 ने भाग जाणार. हा, 6 आणि 4 10, 10 आणि 8 किती 18. ह्याला पण 9 ने भाग जातोय, 8 ने पण भाग जातोय. म्हणल्यानंतर 72 ने पण भाग जाणार. हा, पुढं 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 4 22. 22 ही 9 च्या पटीत आहे का नाही. त्यामुळे ही संख्या अशी आहे ज्याला 8 ने भाग जातोय परंतु 9 ने भाग जात नाही. आणि म्हणून ह्या संख्येला 72 ने भाग जाणार नाही. कारण 8 ने आणि 9 ने गेला तरच 72 ने जातोय. ह्याला 8 ने जातोय परंतु 9 ने जात नाही. म्हणजे पुढील पैकी असा पर्याय ज्याला 72 ने भाग जात नाही. असा कोणता पर्याय, पर्याय क्रमांक 3. समजलं?